माझं जे आता मी इथे मुंबईकर म्हणून बोलतो आता हे पॉलिटिकल बाजूला ठेवून की मला जे बाहेर पडल्यावर प्रश्न पडतात ते की आज आई भीक मागू देत नाही की वडील चोरी करू देत नाही अशी परिस्थिती फक्त मिडल क्लासची आहे. त्या मिडल क्लाससाठी काय म्हणजे आज आपण म्हणतो की बाहेर रस्त्यावर फिरा फुटपाथ आता आम्हाला लहानपणी सांगायचं आहे की द पेडेस्ट्रियन शुड वॉक ऑन द फुटपाथ नाहीच आहेत फुटपाथ चालणार कुठे. आज शाळांचे एवढे प्रॉब्लेम आहेत. माझं म्हणणं आहे की कॉर्पोरेशनकडे एवढ्या शाळा आहेत त्या एवढं बजेट आहे मुंबई कॉर्पोरेशनचं त्या अत्याधुनिक का केल्या जाऊ नये. आता कसं आहे आणि आज डिजिटल एज्युकेशन झालं आहे असंही नाही की टीचर्स चांगले पाहिजे आम्हाला टीचर्स चांगले मिळत नाही. तर आज एक म्युन्सिपॅलिटी शाळेत जाताना मला मुलाला पाठवताना मला लाज नाही वाटता का मग ते त्यांच्या बरोबरीने का नाही करता येत का होऊ दे की आता मुलांना एअर कंडिशनमध्ये बसायची सवय आहे. नाही याच्याबद्दल एक नक्की सांगेन. हां अगदी एअर कंडिशन नसेल पण साधारणतः 2010 पासून मी अभिमानाने सांगेन की देशामध्ये मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका असेल की तिने अत्याधुनिक यंत्रणा किंवा सुविधा वापरायला लागले. व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे काय केलं आम्ही साधारणतः एका विषयामध्ये महापालिकेच्या शाळेमध्ये एक चांगला शिक्षक किंवा शिक्षिका कोण आहे त्यांना बोलवण्यात आलं आणि एका स्टुडिओतून 10वीच्या विद्यार्थ्यांना एका स्टुडिओतून त्या शिकवायच्या किंवा शिकवतात. आणि हे शिकवणं म्हणजे मन की बात नाही प्रश्नोत्तर होतात. आज मी जे तुम्हाला सांगितलं ना की याच्यामध्ये आम्ही पुस्तिकाच केलेली आहे आणि तुम्ही म्हणाला त्याच्यात जवळपास 1300 शाळा आपल्या मुंबईमध्ये आहेत महापालिकेच्या आणि या महापालिका शाळेमध्ये 3.5 लाख विद्यार्थी जवळपास वेगवेगळ्या 8 भाषेमध्ये शिक्षण घेतात. म्हणजे मराठी तर आलीच, इंग्रजी सेमी इंग्रजी आली, हिंदी, उर्दू, गुजराती अशा ह्या सगळ्या 8 भाषांमध्ये आपण त्यांना शिक्षण देतो. आणि ही साधारणतः 2010 साली सिस्टीम सुरू केल्यानंतर 2014-15च्या सुमारास आम्ही 8वी ते 10वी म्हणजे जे शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं की विद्यार्थ्यांच्या पाठीवरती किती ओझं आहे तर तो अभ्यासक्रम आम्ही ई सिम किंवा सिममध्ये आणला. एक सिम कार्ड असतं ना फोनवर टाकायचं आणि ते टॅबमध्ये टाकून द्यायला लागलो. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या ॲनिमेटेड होत्या म्हणजे मुलांना पटकन समजायचं की काय काय एखादी गोष्ट आपण दाखवू शकत नाही की समजा एखाद्या ग्रहाला इतके चंद्र आहेत त्या चंद्रावरती वातावरण कसं असेल अशा काही गोष्टी आपण प्रत्यक्षात दाखवू शकत नाही. त्याचं ॲनिमेशन करून ते त्याच्यात टाकण्यात आलं. त्याचा परिणाम असा झाला की महानगरपालिकांच्या शाळांचा रिझल्ट हा जवळपास 100%च्या जवळ आला. आणि आता तुम्ही जे म्हणताय ना पहिल्या प्रथम महापालिकांच्या शाळांमध्ये ॲडमिशन पाहिजे म्हणून चिठ्ठ्या मागायला लोक यायला लागले आणि ॲडमिशनसाठी लोकांच्या रांगा लागायला लागल्या. बऱ्याचशा मी बघितले म्युन्सिपल स्कूल्स बंद होऊन तिकडे काहीतरी वेगळं करायचं होतं ते नाही. ह्या त्याही शाळांबद्दल आता हे गेल्या 4 वर्ष त्या तक्रारी वाढल्यात. पण अगदी SSE तर आहे, CBSE ICSE वगैरे या सगळे अभ्यासक्रम आपण त्या शाळांमध्ये आणले. आता गेल्या 4 वर्षात काय झालं आहे माझ्या माहितीप्रमाणे उद्धव साहेब मुंबईत ते लोन आलं काय माहीत नाही पण विदर्भातल्या काही सरकारी शाळा गौतम अडाणींना दिलेल्या आहेत. चंद्रपूर गडचिरोली म्हणजे आपलं महाराष्ट्राचं शिक्षण खाते इतकं सक्षम नाही. नाही आपण मुंबईपुरतं बोलताना नाही सांगतो ना ह्या सगळ्या गोष्टी गेल्या मी तर म्हणेन 4 वर्षात जास्त प्राधान्याने देण्याचं हे ठरवण्यात आलं. म्हणजे चंद्रपूरमध्ये एक शाळा दिली त्यांना एक दिली आता एक वरून पुढे जातील ना ते ही सुरुवात. मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा जर त्यांचं येणार नाही म्हणा सत्ता पण मग सगळं त्यांचं खाजगीकरण करतील. हॉस्पिटलचं खाजगीकरण करतात ते आपण रोखलेलं आहे.